बघा फॉर्म्युला आपल्याला स्टँडर्ड इनव्हर्सचा फॉर्म्युला काय, स्टँडर्ड इनव्हर्सचे 6 फॉर्म्युले आहेत. साइन इनव्हर्स एक्स, कॉस इनव्हर्स एक्स, टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स, सेक इनव्हर्स, कोसेक इनव्हर्स. साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता हा आला कसा, आपल्याला हे काय करायचंय प्रूफ करायचंय. तर बघा प्रूफ मध्ये आपल्याला गिवन काय दिलेलं बघा, y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स, y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स मायनस 1 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू किती आला 1 कॉमा काय मायनस पाय बाय 2 लेस दॅन इक्वल टू y लेस दॅन इक्वल टू किती आला पाय बाय 2. आता मला सांगा y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स, एक्स म्हणजे काय डोमेन, एक्स काय तुमच्याला डोमेन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय काय घेऊ शकतात, येणार आन्सर म्हणजे रेंज तुमच्याला वाय काय येणार आहे. तर बघा आपल्याला इनव्हर्सचा डोमेन साइन इनव्हर्सचा डोमेन काय असतो -1 to 1. आपण व्हॅल्यू फक्त -1 आणि +1 च्या मध्ये आणि -1 आणि 1 इन्क्लूड करून घेऊ शकतो. याच्या पलीकडे घेऊ शकतो का, टू घेता येईल का, साइन इनव्हर्स टू काढता येईल का, नाही, कारण की त्याचा डोमेन काय साइन इनव्हर्सचा डोमेन काय -1 to 1. त्याची रेंज म्हणजे आपण व्हॅल्यू पुट केल्यानंतर येणार आन्सर हे -π/2 ते π/2 च्या मध्ये देणार म्हणजे काय येणार आहे रेंज. आता बघा y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स, देअरफॉर x इज इक्वल टू किती आला बाळांनो, y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स, देअरफॉर x इज काय आला साइन y. काय डाऊट आहे, याला इक्वेशन नंबर काय दिलं 1 नाव दिलं, काय डाऊट. आता मी काय डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू y करतो. तर डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू दरवेळेस x करायचा, यावेळेस y का केलं, फंक्शन कशामध्ये y मध्ये, म्हणून मी डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू काय केलं y केलं. dy ऑफ x इज इक्वल टू d/dy ऑफ काय आला साइन y. मग dx बाय dy इज इक्वल टू साइन y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, काय आला कॉस y. काय डाऊट आहे नक्की, dx अपॉन dy किती आला कॉस y. आता dx अपॉन dy काय आला कॉस y आला, तर बाय इनवर्स फंक्शन, बाय इनवर्स थेरम आपल्याला काय करायचं बाळांनो, dy बाय dx काढायचंय, dx अपॉन dy काढायचंय का नाही, आपलं dx अपॉन dy आलाय. मग इनवर्स थेरम काय सांगतो, बाय इनवर्स थेरम dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन काय आला dy. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन किती आला कॉस y. पण मला आन्सर कॉस y पाहिजे का नाही, काय पाहिजे √1 मायनस एक्स स्क्वेअर. मग कॉस y ला मी अंडररूट मध्ये केलं 1 अपॉन किती आला √ऑफ कॉस स्क्वेअर y, √ऑफ कॉस स्क्वेअर y किती आला कॉस y आला. काय डाऊट आहे. मग आपल्याकडे आयडेंटिटी आहे 9 स्टँडर्डला झाली आहे, 10 स्टँडर्डला झाली आहे, 11 स्टँडर्डला कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल काय असतो साइन स्क्वेअर थिटा. मग त्यानुसार कॉस स्क्वेअर y किती आला 1 मायनस साइन स्क्वेअर y किती आला 1 मायनस साइन स्क्वेअर y. बट हा कॉस y पॉझिटिव्ह काय समजलं का, का आहे कॉस y पॉझिटिव्ह, कारण की बघा येणार आन्सर -π/2 to π/2 म्हणजे कोणता क्वाड्रंट आला फोर्थ आणि फर्स्ट क्वाड्रंट, -π/2 म्हणजे कोणता क्वाड्रंट फोर्थ आणि +π/2 म्हणजे काय आला फोर्थ, म्हणजे व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहे फर्स्ट आणि फोर्थ मध्ये, म्हणून हा कॉस y काय आलाय पॉझिटिव्ह आलेला आहे. आता बघा कॉस स्क्वेअर y 1 मायनस साइन स्क्वेअर y बाय इक्वेशन 1 dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन √ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. काय आहे 1 अपॉन √ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. काय आला हेन्स प्रूफ. हेच प्रूफ करायचं का, dy बाय dx काय प्रूफ करायचं आपल्याला 1 अपॉन √ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा डबल एक वेळेस एक्सप्लेन करतोय, लक्ष समोर द्या. y इज इक्वल गिवन y इज इक्वल टू साइन इनवर्स x -1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 1.
मायनस पाय बाय टू लेस दॅन इक्वल टू वाय लेस दॅन इक्वल टू काय आला पाय बाय टू. आता हे जे फंक्शन आहे हे कोणतं आहे याचा डोमेन काय आहे एक्स -1 to 1 रेंज किती आहे मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू. मग वाय इज इक्वल किती आला साइन इनवर्स एक्स देअरफॉर एक्स किती आला साइन वाय. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय केलं वाय कारण की फंक्शन कशामध्ये वाय मध्ये. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय डी बाय डी वाय ऑफ कोणाला एक्स ला इज इक्वल टू डी बाय डी वाय ऑफ कोणाला साइन वाय ला. साइन वाय विथ रिस्पेक्ट टू वाय स्टँडर्ड किती आला कॉस वाय हा डीएक्स अपॉन काय आला डीवाय. पण आपल्याला डीवाय बाय डीएक्स प्रूव्ह करायचा आहे. मग बाय इनवर्स थेरम डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू काय असतो 1 अपॉन डीएक्स अपॉन डीवाय. मग डीवाय बाय डीएक्स याला 1 अपॉन कॉस वाय. कॉस वाय पाहिजे का नाही. मग काय पाहिजे अंडररूट पाहिजे. मग कॉस वाय ला अंडररूट मध्ये घेतल्यानंतर काय आला कॉस स्क्वेअर वाय. किती आला कॉस स्क्वेअर वाय. पण मला कॉस स्क्वेअर वाय पाहिजे का नाही 1 मायनस पाहिजे. मग आपल्याकडे आयडेंटिटी आहे कॉस स्क्वेअर थीटा जी 9 ला झाली आहे 10 ला झाली आहे 11 झाली आहे. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. मग कॉस स्क्वेअर वाय किती आला 1 मायनस साइन स्क्वेअर वाय. मग बाय इक्वेशन 1 साइन वाय किती आहे एक्स मग किती आला 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस काय आला एक्स स्क्वेअर. मग डीवाय बाय डीएक्स 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर हेन्स प्रूव्ह. काय डाऊट आहे कॉपी पेस्ट.